वसमत विधानसभेत पुन्हा एकदा राजू भैया निवडून यावेत यासाठी अनेकांनी आपली पादत्राणे पण सोडली, पण शपथ घेतली की भैया साहेब निवडून येणार नाही तर मी पायामध्ये कुठलेही पादत्राण किंवा चप्पल घालणार नाही, असं साकडं वसमत विधानसभेतील चोंडी भैरोबा गावातील संजय जाधव या युवकांनी केले व मतदानाच्या आदल्या दिवशीपासून स्वतःच्या पायातील पायदान चप्पल काढून टाकली व अनवाणी पायाने तो रोज चालतो। प्रचारही त्यांनी अनवाणी पायानेच केला। आमच्या प्रतिनिधींनी या युवकाची घेतलेली प्रतिक्रिया आपण पाहूयात। जाधव, चोंडी भैरोबा, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली। बरं, तुम्ही ती चप्पल काढून टाकली। मी आमदार राजूभाई नवघरे ज्यावेळेस त्यांच्यावर मार्केट कमिटीचे सभापती असताना वसमत तालुक्यातील प्रस्थापित राजकारण्यांनी एका जागी येऊन त्यांना पदावरून काढून टाकले, तेव्हापासून राजूभाई नवघरे यांच्यासोबत मी काम करणारे कार्यकर्ता आहे। आमदार काय असतो मागच्या 25 वर्षापासून मला जवळपास राजकारण थोडंफार कळतंय, पण आमदारानं सामान्य माणसाचे कामं काय करायचे असतात हे राजूभाईचे काम मी 5 वर्षात पाहिले। चप्पल काढण्याचं कारण एकच की मी आमच्या गावातलं जागृत देवस्थान भैरवनाथ मंदिर आहे, ज्या दिवशी भैयानं प्रचाराचं नारळ फोडून 2-3 दिवस झाले, रविवारच्या दिवशी मंदिरात गेलो आणि भैरोबाला सांगितलं, जर राजूभाई नवघरे हे वसमत विधानसभेचे आमदार होत नाहीत तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही। ज्या दिवशी भैया शपथ घेतील आमदारकीची त्या दिवशी पायात चप्पल घालेल। मला नाही, भैयांना माहीत झालं मी चप्पल घालीन, मग मी काय हे केलं नाही, फोन वगैरे आलं नाही, पण भैयांना सांगितलं होतं जर समजा तुम्हाला गावातून लीड भेटली आणि तुम्ही आमदार झाले तरच आयुष्यात चप्पल घालील, नाही चप्पल घालणार नाही। भैरोबा आमच्या गावातल्या देवस्थान भैरवनाथाला याच्यासाठी साकडं घातलं की आमदार राजूभाई नवघरे यांना आमदार करण्यासाठी मी पायातली चप्पल काढत आहे, जर भैया आमदार झाले तरच चप्पल घालणार। भैरवनाथाच्या मंदिरापाशी जाऊन चप्पल काढली।